नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात आपले चॅनल श्री शिवा आपली मासे. मित्रांनो, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजचा आपण एपिसोड बघितला असेल. आजच्या एपिसोड मध्ये होता फक्त एकच मुद्दा, दे धक्का. आणि असाच एक जादुई विहीर बनवली होती, म्हणजे स्विमिंग पूललाच त्यांनी विहीर बनवली होती आणि त्यामध्ये दे धक्के चालू होते. तर ज्यांना म्हणजे आता नवीन आता त्यामध्ये नॉमिनेशन नसून या हप्त्यात दे धक्क्याचं चालू होतं. त्यावेळेस उद्या पण नॉमिनेशन असू शकतं. तर उद्या करतील का आज करतील, पण दे धक्क्याचं. मित्रांनो, तुम्ही पाहिलं ते दे धक्क्यामध्ये सगळ्यांनी मस्त इमानदारीत धक्के खाऊन घेतले, पण निकी काय धक्के खायला इमानदारी तयारच नव्हती. ती म्हणत होती माझ्या नाकाचं ऑपरेशन केलंय आणि जर धक्का दिला आणि मी पाण्यात गेले आणि त्यावेळेस जर माझं नाक निघून आलं तर मी सूर्पणखा होऊ शकते. आणि ती जर सूर्पणखा झाली तर आपल्याला बघण्यास योग्य वाटेल का? पण तिचं नाक काळं होईल का? तर ती नाक निघू नये त्यासाठी ती मग बिग बॉसनी सांगितलं, तू घाबरू नको, तू लवकर सूर्पणखा नाही होणार. सूर्पणखा होण्यासाठी तुला खूप वेळ आहे. त्यासाठी तू शेवटच्या हप्त्यापर्यंत जाय, ज्या वेळेस सूरज किंवा दुसरं कोणी ट्रॉफी घेईल. असं नाही, तू हप्ताभर भांडे धू, तेव्हा तुझं नाक काळं होईल, तेव्हा तुझं सूर्पणखा होईल, असं बिग बॉसनी तिला सांगून दिलेलं आहे. तर आज आपण तो सूर्पणखेचा एक वेगळाच मुद्दा बघितला. आणि सूर्पणखा हा खूप भारी वाटते. सूर्पणखा पाण्यात पडल्यानंतर होणार. बरं, ते राहू दे. तिला जर पाण्यात ढकललं तेव्हा हा आरबाज काय एवढा भडकत होता? मग आता विचारा, ती जर पाण्यात गेली, नाक जर निघून आलं, सगळ्यांना पाण्यात ढकललं तेव्हा नाही बोलला काही. तर तो मुद्दा बरोबर आहे मित्रांनो, सर्वांना बोललं पण तिला अरे मग काय करणार तो बिचारा. त्याला पण चिंता पडली असेल, ती जर नाक काळं झालं तर करायचं काय, तो पण मुद्दा. आणि कसं काय बिचारा लव मध्ये तिच्या प्रेमात ती करते पाय पुसणं, हाड धूळ हुड कुत्र्याच्या सारखी, आणि तो बिचारा इतका प्रेमात आहे तिच्या, तो काय करणार बिचार. एवढं समजून सांगितलं संग्रामने त्याला, तरी त्याच्या डोक्यात टूप नाही पेटली. तो वैभव तर बिनडोकाचे, त्याला पण एवढं समजून सांगितलं तरी त्याच्या डोक्यात टूप पेटून राहिलं. एवढं त्याला मुन्ना भाई MBBS उदाहरण दिलं ते. त्याला म्हणजे ऍक्च्युली मला असं वाटत होतं संग्राम चौगुले हे मध्ये गेल्यानंतरून काहीतरी म्हणजे पूर्णच्या पूर्ण ते बिग बॉस मध्ये आज पहिल्यापासून तर आतापर्यंत तुम्ही कसे दिसताय ते पूर्णच्या पूर्ण स्टोरी सांगताय. तू असा दिसतोय बाहेर, तू असा दिसतोय, तू हे तू, मग अशाने तर मध्ये गेम पलटी मारू शकतो. तो उदाहरणं देत होता, तो सांगत नव्हता कोणाकोणाबद्दल काय. त्यांनी याला वैभवला हे उदाहरण दिलं, आरबाज मुन्ना भाई आणि तू सरके. आरबाजचा रोल दिसतो, आरबाज म्हटला इतर गांधी तर तू पण म्हणशील हा गांधी नाही. उदाहरण ते उदाहरण देत होता, उदाहरण पण ते उदाहरण वैभवच्या लक्षातच येत नव्हतं. कस काय येईल पहिलेच वैभव बेलबुद्धी, त्या वैभवला बेलबुद्धीने एवढे रितेश सरांनी त्याला सांगितले, एवढ्या हिंदीला एवढं समजून सांगितलं की तुम्हाला कोणाला भिडायचंय. त्या बेलबुद्धीला ते बी समजलं नाही. त्याच्यामध्ये एक चान्स मस्त मारून घेतला सूरज चव्हाण यांनी. सूरज चव्हाण यांनी बरोबर चान्स मारून हिरो बनून गेले आणि बेलबुद्धीला अजूनपर्यंत काही समजलं नाही. आणि माझ्या मतेने अजूनही समजत नाही. बाहेर अभिजित बोलत होता की हा वैभव काय चिटकलेला आहे आरबाजला, म्हणजे अजून काय सुधारलेलं नाही. तर ते सुधरून यांना सुधरा, आपल्याला त्याची शिकाय नाही. पण मित्रांनो, बाहेर निकी आणि आरबाज असे घाबरले होते दोघ जण. थरथर आता त्यांच्या टक्करचा त्यांना असं वाटलं आला म्हणून इतकी गागाट करत होती. आणि त्याच्या समोर गेला आरबाज आणि बिगी बिल्ली होऊन गेला. म्हणजे ते बाहेर एवढे दोघं जण ओरडत होते, अरे हा कोण बिंडो काढलाय, याची लायकी आहे का, हा अक्कल शिन्ने, आणि मग याला बुद्धीच आहे का, मोठा वाढलेला आहे अक्कल शिन्ने. आणि त्याच्या समोर गेला का नाही बोलत होते. त्याच्या जागी जर दुसरा कोणी असता तर तिथं बरोबर बोलले असते. नाही, पण समोर जाऊन बोलायला पाहिलं होतं. 1 to 1 हा तुला बुद्धी नाही, तुला अक्कल नाही. हे म्हणजे असं झालं की एक ते छोटे कुत्रे नसता का, ते बाहेरून 2 कुत्रे ते बाहेरून भुकत होते. आणि ज्या वेळेस मालक आहे ना गेट खोलतो त्यावेळेस समोरचा एक कुत्रा पळून जातो. मोठा वाघ आला किंवा कोणी आलं तर पळून जातो.
या पद्धतीचे 2 कुत्रे गेटमध्ये भुकत होते. गेट दरवाजा उघडला असता आणि त्याला समोरून जाऊन सांगायचं ना. समोरून बघितलं का लगेच घाबरला असता. घाबरले असेल आणि घाबरला असतो. तेच झालं. मग ज्या वेळेस हे बेडरूम मध्ये गेले त्यावेळेस लगेच अरबाचा आवाज थंड झाला. निकी एकदम थंड झाली. डोक्याचा मुद्दा नाही का, तुला डोकं आणि मेंदू. आणि ते बरोबर बोलला. संग्राम पण भारी बोलला. संग्राम भारी बोलला. डोकं आणि मेंदू हे वेगळं वेगळं आहे, ते एक करू नको. डोकं हे आणि मेंदू त्यात राहतो. म्हणजे तुझा मेंदू गुडघ्यात आहे हे लगेच समजून आलं. आणि तू त्याची मेंदू काढत होती. याचा मेंदू काय गुडघ्यात आहे का बिग बॉस, का तळपायात आहे का, त्याला अक्कल आहे का? अरे तू येड्यासारखी, तू गेटमधली कुत्री, तू गेटच्या बाहेर आहे. मग त्यावेळेस समजेल. त्यांनी ऑफ केला लगेच तू पळून गेली. तर मित्रांनो मजा आली आजचा बघायला शो. एकदम असंच आपल्याला अपेक्षा होती त्याचप्रमाणे घडलं. आणि बरं झालं बिग बॉसनी पाठवलं एक टक्कर द्यायसाठी त्यांना. खरंच टक्कर पाहू आपण कितपत हा टक्कर देऊ शकतो की हा त्यांच्याच ग्रुप मध्ये सामील होतो हे पण पाहू आपण पुढे. आणि नवरीचे 9 दिवस म्हणतात त्या प्रकारे हा 9 दिवस कसा टिकतो आणि राहतो. कारण की त्या काही संघर्षात मध्ये तो थोडासा माघारी घेत होता. म्हणून असं वाटत होतं की हा अरबाजच्या ग्रुप मध्ये जाण्यामध्ये थोडाफार इंटरेस्टिंग आहे. कळू शकतो हा कळू शकतो. तर बघू आपण. तर म्हणजे पण माझ्या मते कळणार तर नाही. हा परफेक्टली लढा देईल. आणि मित्रांनो यांनी जर लढा दिला अशाच प्रकारे लढा जर चालू ठेवला तर मित्रांनो बघायला मजा येईल. आणि त्यांना बघायला मजा येईल आणि तुम्हाला पण बघायला मजा येईल. आणि तुम्हाला बघायला मजा येईल तर आमच्या चॅनलला पण थोडंसं लाईक करून टाका आणि सबस्क्राईब करून टाका. आणि जरासं लाल बटन वरती काहीतरी फेकून मारून एकदाच करून टाका. तर नमस्कार.